असं आहे की जरांगे पाटील यांनी जे अतिशय गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले की सलाईंच्या माध्यमातून मला मारण्याचा प्रयत्न विष देऊन करण्यात आला, असं त्यांनी अतिशय गंभीर आरोप आहे. आणि याच्या बाबतीत 100% चौकशी झाली पाहिजे. जर याच्यामध्ये सत्यता असेल, हे सत्य आहे की असत्य आहे याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर एक खरं सत्य आलं पाहिजे की याच्यामध्ये काय खरं आहे की खोटं आहे. या गोष्टी जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत या गोष्टी पुढे येणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. त्या बाबतीत सुद्धा योग्य ती पावलं उचलून सध्याचं जे वातावरण आहे ते वातावरण कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं आपल्या आटोक्याच्या बाहेर जाणार नाही, आपल्या हाताबाहेर जाणार नाही, याची सुद्धा काळजी सरकारने घेतली पाहिजे. आज आपण बघतो की मनोज जरांगे पाटील जी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की जर फडणवीसांना मला जीव घ्यायचा तर तुम्ही सागर बंगल्यावरती येतो. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुंबईकडे निघालेले आहेत. मुंबईकडे निघाल्या, मी पाहिलं ते की मुंबईकडे निघाले आहेत. त्याच बाबतीत त्यांच्याशी जाऊन त्यातले काही प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. कसं आहे, ते जर मुंबईकडे निघालेत आणि असंख्य मराठा समाजाचे जर बांधव त्यांच्यावर जर इकडे परत आलेत मुंबईला, तर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या बाबतीत शासनाने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे. भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की जरांगेंचा खरा चेहरा आणि खरा जो विचार आहे तो आता उघड झालेला आहे या कृतीतून. कसं आहे, एकनाथ शिंदे साहेबच इतकेदा त्यांना भेटायला गेले, त्यांची चर्चा केली. त्याचबरोबर सरकारचे अनेक मंत्री त्यांना तिथे भेटायला गेली, त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं का आता ते असे आरोप करतात. आता त्यांनी कठोर भूमिका घेतली तसे आरोप करतात. तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं. एक मंत्री सुटला नाही की तो तिथे गेला नाही.